नाही, पहिली गोष्ट म्हणजे अपघात का होतात, कारण गर्दी खूप असते, ओव्हरलोड ट्रेन जातात. ती पट्टीमुळे काय प्रॉब्लेम होत नाही, उलट पट्टीमुळे सेफ्टी आहेत लोकांना. कि पब्लिक ज़्यादा हो रही है, पॉपुलेशन ज़्यादा हो रहा है, जिसके कारण ये प्रॉब्लम्स आ रही है हमें. नियोजन तर आहे रेल्वेकडनं, ते चांगलं आहे व्यवस्थित, पण पब्लिक पण एवढं झालेलं आहे. आता लांबच्या साईडला जेवढ्या गाड्या येत आहेत त्या गाड्यांमध्ये पब्लिक एवढं आहे. जून महिन्यात मुंब्रा स्थानकाजवळ झालेल्या अपघातात 5 प्रवाशांचा मृत्यू झाला तर अनेक प्रवासी जखमी झाले. या दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनानं एक समिती स्थापन करून सविस्तर चौकशी अहवाल तयार केला. याच अहवालातील शिफारशींची अंमलबजावणी आता सुरू झाली आहे. यानुसारच लोकलच्या डब्यांवर पाण्याचा निचरा होण्यासाठी जी पन्हाळीची जागा असते ती आता बदलण्यात येणार आहे. 2 ते 3 डब्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर बदल देखील करण्यात आले आहेत. यामागचं कारण असं की लोकलच्या दरवाजात लटकून प्रवास करणारे याच पन्हाळीचा आधार घेऊन लटकून प्रवास करतात. आता त्याची जागाच बदलण्यात येणार आहे. त्यामुळे लटकून प्रवास करणाऱ्यांचे आता वांदे होणार आहेत. प्रवाशांसाठी घेण्यात आलेल्या या निर्णयावरती प्रवाशांना काय वाटतंय ते जाणून घेऊयात. पहिली गोष्ट म्हणजे अपघात का होतात, कारण गर्दी खूप असते, ओव्हरलोड ट्रेन जातात. ती पट्टीमुळे काय प्रॉब्लेम होत नाही, उलट पट्टीमुळे सेफ्टी आहेत लोकांना. थोडं पकडून तरी चढता येतं. जर पट्टी काढली तर डायरेक्टली ॲक्सिडेंट वाढण्याची शक्यता आहे, कारण तिथं हात फिसळणार. ओके. दुसरी गोष्ट, पट्टीमुळे हा काय रेल्वेनीच का बोलत असतील, रेल्वेमुळे असं पट्टीमुळे प्रॉब्लेम असते, पण रेल्वेची सुविधाच नाही, कारण मग लोक वाढत चाललेत आणि ट्रेन तेवढ्याच आहेत. ट्रेन जर वाढल्या तर सुविधा वाढू शकते, कारण लोक वाढत आहेत, ट्रेन वाढत नाहीत. तर ही जरी पट्टी जरी नसेल ना, त्याला काही फरक पडणार नाही आहे. नियोजनाची खूपच गरज आहे, कारण लोक वाढल्यात आणि AC ट्रेन चालू केल्यात, त्याच्यामुळे सर्वसामान्य जनतेला खूप त्रास होतो आहे. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या ट्रेनच्या ज्या फेऱ्या आहेत त्या फेऱ्या त्यांनी वाढवायला पाहिजेत. AC ट्रेन असल्यामुळे लोकल ट्रेनच्या फेऱ्या कमी झाल्यात आणि तो लोड पूर्ण आता ट्रेनवरती येतो आहे. आणि त्या पट्टीमुळे जी लोक उभे राहतात, हाईट आहे त्यांची, थोडं तरी सुविधा त्यांना होते आणि ते असायला पाहिजे. त्याच्यामुळे काय मला वाटतं ट्रेनला काही प्रॉब्लेम नसावा आणि खूप सुविधा चांगल्या आहे. ती पट्टीमुळे बरीचशी लोक अशी उभी राहतात. पण दरवाजात उभे राहू नये हे तर लोकांना आवाहन केलंच पाहिजे. आता AC ट्रेनमध्ये ॲक्सिडेंट का होत नाही, कारण दरवाजा पॅक होतो. तसं लोकल ट्रेनसाठी काही सुविधा नाही आहेत, किंवा त्यांनी काहीतरी त्याच्यासाठी करायला पाहिजे की एवढी लोक पण ट्रेन वाढवणं हाच एक पर्याय असू शकतो. ये जो पट्टी है वो एक्चुअली वो रिस्की तो है, क्योंकि लोग अगर पट्टी नहीं रहेगी तो फिर लोग लटकेंगे ही नहीं. पट्टी खाली उतना ही रखना चाहिए कि जितना डोर के लिए हो, जो अंदर जाने के लिए रास्ता हो. सेकंड है कि इसमें सबसे पहली बात मैं रेलवे को ये बताना चाहता हूँ कि ज़्यादा से सेवाएं हैं, हर 30 सेकंड में ट्रेन है, कि पब्लिक ज़्यादा हो रही है, पॉपुलेशन ज़्यादा हो रहा है, जिसके कारण ये प्रॉब्लम्स आ रही है हमें. तो इसमें क्या है कि ट्रैक बढ़ाना चाहिए, साइड में और 2 ट्रैक डाल के ट्रैक को बढ़ाना चाहिए. रेल्वे ठरवते ते बरोबर आहे, पट्टी काढलीच पाहिजे, कारण गर्दी एवढी असते की लोक त्याच्या बाहेर पकडून लटकत असतात. त्या आम्हाला बघताना पण भीती वाटते. म्हणजे पट्टी काढली तर बरं होईल आणि मग दरवाजे लावले तर पब्लिकला आत घेता येईल. मुंबई लोकलनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढते, त्यानुसार लोकलची संख्या वाढत नाही. तसंच लोकल डब्यांवरची पन्हाळी काढणं हा कायमस्वरूपी उपाय नाही असं काही प्रवाशांचं म्हणणं आहे. तर हा निर्णय योग्य असल्याचं काहींनी म्हटलंय. पण खरंच हा उपाय तुम्हाला योग्य वाटतो का, की आजारापेक्षा उपाय भयंकर असा प्रकार वाटतोय? तुमचं मत कमेंट करून सांगा. लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट.